तुमच्या घरी कसा राईस बनतो हे मला माहीत नाही, पण मी आज जो राईस बनवला होता ना तो एकदम अप्रतिम बनला होता. तर तुम्ही पण हे ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप छान वाटेल, तुम्हाला पण आवडेल. तर मी आज काय केलं होतं, चांगलं तेल गरम केलं, उभे 2 चिरलेले कांदे घेतले, छान ब्राऊन होईस तोपर्यंत कांदे परतून घ्यायचे, कारण ब्राऊन कांदे झाले ना त्याची टेस्ट खूप छान येते. आणि हे खडे मसाले जे आहेत ना, उदाहरणार्थ वेलची, दालचिनी, चक्रीफूल आणि तमालपत्र, हे 4-5 आहेत खडे मसाले, हे मी नेहमी घालतच असते. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, फरसबी होती, हिरवा वाटाणा होता, बटाटा होता, बरंच काय काय होतं, फ्लावर पण होता. तर हे सगळं एकत्रच मी कुकरमध्ये टाकलं, थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि ते चांगलं फ्राय करून घेतलं. आपल्याला भाज्यांना चांगली वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून भाज्या लवकर शिजतील. मग ही ते चांगली वाफ काढून घेतलेली आहे, पुन्हा परतून घेतलं. आणि अद्रक लसूण पेस्ट ही खाली लागतेच लागते कोणत्याही भांड्यामध्ये. त्यानंतर थोडंसं दही टाकून घेतलं, दही प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार टाकायचे. त्यानंतर इथे बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे, पुन्हा एकदा त्याला चांगली वाफ काढून घ्यायची, कारण दह्याचा जो कच्चेपणा असतो ना तो पण निघून जाईल आणि भाज्या पण थोड्याशा त्याच्यामध्ये फ्राय होतील आणि भाज्यांमध्ये तो मसाला आणि दही चांगलं मुरलं जातं. त्याच्यामुळे इथे पुन्हा एकदा फ्राय करून भाजीवालीकडून येताना एक पुदिन्याची काडी घेऊन आले होते, त्याला थोड्याशा मुळ्या शिल्लक होत्या म्हणून एक काडी लावली, त्याचा भरपूर सारा पुदिन्याचं झाड आता तयार झालेलं आहे. तर तोच घरातला पुदिना घेतला आहे, इथे कापून इथे पुदिना घातला, भरपूर सारी कोथिंबीर टाकली, थोडासा तांदूळ घेतला होता, 2 कप भिजत घातला होता अर्धा तास, तर तो तांदूळ टाकून घेतला आणि एकदम तांदळाच्या बराबरीला पाणी टाकलं, जेणेकरून भात मोकळा व्हावा. इथे मी थोडंसं लिंबू पिळणार होते पण मी विसरून गेले, तुम्ही अर्ध लिंबू पाहू शकता. भात किती सुटसुटीत आणि मोकळा झाला आहे, तर खूप छान भात बनला आहे. तुम्ही घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका की तुमचा राईस कसा बनला आहे. ओके, पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.